प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून महाराष्ट्रातील महिलांना एक आधार दिलाय। या पार्श्वभूमीवर योजनेची नोंदणी सध्या सुरू आहे। अनेक ठिकाणी या योजनेचे फॉर्म मोफत भरून दिले जात आहेत। काही ठिकाणी असंख्य प्रमाणात महिलांची उपस्थिती असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होतंय। अशाच प्रकारे मिरज तालुक्यातील बेडग येथील महिलांमधील संभ्रम पाहून मोफत फॉर्म इतर ठिकाणी भरण्याची सुविधा असताना देखील स्वखर्चाने 4 युवकांची नियुक्ती करून लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने नोंदणी शिबिराचं आयोजन केलं होतं। मात्र पहिल्याच दिवशी महिलांचा तुफान प्रतिसाद आल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली। यावर अखेर उमेश पाटील यांनी या मोफत फॉर्म भरण्यासाठी 8 तरुणांची टीम तयार केली। या टीमद्वारे या सर्व महिलांना मोफत मार्गदर्शन व फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आतापर्यंत 500हून अधिकचे फॉर्म या 8 जणांच्या टीमने भरले असून तालुक्यातील एका सरपंचाने आयोजित केलेला हा पहिला उपक्रम ठरला। या शिबिराचा बेडग येथील महिला मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत। एकीकडे या योजनेच्या अटी, नियम व नेमकी पात्रता काय असणार याची गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर एक अधिकृत व्यासपीठ उमेश भाऊ पाटील यांनी उपलब्ध करून दिल्याने या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी गावातील महिलांना मिळत आहेत। अजूनही शिबिर सुरू आहे। ज्या महिलांनी नोंदणी केली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमेश भाऊ पाटील यांनी केलं आहे। ही योजना बेडग येथील महिला सर्व लाभ घेऊपर्यंत राहणार आहे। उमेश भाऊ यांच्या या कृतीचे सर्व महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे।